श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 5. श्रीपाद अवतार कथन नाम. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री सद्गुरुभ्यो नम. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. एक भक्ता नामधारका अंबी ऋषी कारणे विष्णू एका. अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कूर्म वराह देख. नराचे देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक. झाला ब्राह्मण क्षत्रिय कर्मी. दशरथ कुळी जन्म. प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होऊनी मागुती जन्म. गोळिया घरी गुरे राखी. वस्त्रे फेडूनी झाला नग्न. बौद्धरूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जाण. तुरुंगारूढ काय आवडी. नाना प्रकारे नाना वेश. अवतार धरी ऋषिकेश. तारावया साधू मानुष. दृष्ट निग्रह करावया. द्वापार जाऊनी झाला कली. अज्ञान लोक ब्राह्मण कुळी. आचारीन होऊनी प्रबळी. वर्तती महिमा कलियुगी. भक्तजन रक्षणार्थ. अवतरला श्री सद्गुरुनाथ. संगरा कारणे भगीरथ. आणि गंगा भूमंडळी. तेसी एक विप्रवनिता. आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता. आश्चर्य झाले पर्येसा. पिठापूर पूर्वदेशी. होता ब्राह्मण उत्तम वंशी. अपस्तप शाकेसी. नाम अपळ राज जाण. त्याची भार्या नाम सुमता. असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यंगता. पूजा करी भक्ती भावे. ऐसे असता वर्तमानी. पतिव्रता एक मनी. अतिथी पूजा सगुणी. करी निरंतर पर्येसा. वर्तता ऐसे एके दिवशी. आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावशेसी. तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी. दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी. प्रसन्न झाला तैवेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी. स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धरुनी चरणी. नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तियेसी. माग ओ माते जे वांछिसी. जे वासना तुझे मानसी. पावेल त्वरित म्हणितले. एकोणी स्वामीचे वचन. विप्रवनिता करी चिंतन. विनवीत असे कर जोडून. नाना परी स्तवोनिया. जय जया जगन्नाथा. तू तारक विश्वकर्ता. माझे मनी असे आर्ता. पुरवावी ते देवराया. तू कृपाळू सर्वाभूती. वेद पुराणे व्याख्यानिती. केवी वर्णू तुझी कीर्ती. भक्तवत्सल्य कृपानिधी. मिथ्या नव्हे तुझा बोल. जे का ध्रुवासी दिदले अडळ. बिभीषणासी स्थापियेले. राज्यी लंकाद्वीपीचे. भक्तजना तू आधार. व्हावया धरिसी अवतार. बिद्र असे सचराचर. 14 भुवना माझारी. आता माते वर देसी. वासना असे मानसी. नवा अन्यथा बोलासी. कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना. तुवा पुरवावी जगत्र जनना. अनाथ तारका नारायणा. म्हणून चरणी लागली. एकोणी तियेचे करुणावचन. संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरुनी आश्वासून. माग जननी म्हणतसे. तो बोलिली पतिव्रता. स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता. करा निर्धार याची बोलाचा. मज पुत्र झाले बहुत. नव्हती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित. अक्षहीन पादहीन. योग्य झाला नाही कोणी. काय करावे मूर्ख प्राणी. असोनी नसती येणे गुणी. पुत्राविण काय जन्म. व्हावा पुत्र आम्हाएसा. ज्ञानवंत परमपुरुषा. जगत देव सदृशा. तुम्हा सारिका मज आता. एकोणी तियेचे वचन. प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्याकारण. दीक्षार्थ भक्त जनासी. म्हणे तापसी तियेसी. पुत्र होईल तुझ तापसी. उद्वरील तुझ्या वंशासी. ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची या बोली. एरवी न राहे तुम्हा जवळी. ज्ञान मार्गे अतुर बळी. तुमचे दैन्य हारक देखा. इतके सांगुनी तापसी. अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीत असे मानसी. विप्रवनिता तैवेळी.
विस्मय करुनी घरात पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रय. मध्यान समयी अतिथी काळी दत्तात्रय येताती तैवेळी. विमुख न व्हावे तै काळी भिक्षा मात्र घालीजे. दत्तात्रेयाचे स्थान जाण माहूर करवीर क्षेत्र खूण. सदा वास याची ग्रामा पांचाळेश्वर नगरात. नाना रूपे भिक्षुक वेशेत दत्तात्रय येताती हरुषे. न पुसता माझ्या निरोपास भिक्षा मात्र घालीजे. विप्र स्त्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली मी तुम्हासी. ब्राह्मण न जेविता तयासी भिक्षा घातली म्हणत असे. एकोणी सतीचे बोल विप्र मन संतोषले. म्हणे पतिव्रते भले केले पितर झाले माझे तृप्त. करुनी कर्म पितराचे नामी समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात्कारले आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृ समस्त निर्धार झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतारा. धन्य धन्य तुझी माता पिता जो वर लादलीस मुख्य आता. पुत्र होईल तुझ निभ्रांता. न धरी चिंता मानसी हर्षे निर्भर होऊनी. राहिली दोघे निश्चित मनी वर्तता झाली अवर्तनी. विप्र स्त्री पर्येसा ऐसे 9 मास क्रमोनी. प्रसृती झाली शुभदिनी. विप्रे स्नान करुनी केले जात कर्म तैवेळी. मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तैवेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. एकोणी म्हणती माता पिता हो का आमचा कुळ उद्धारिता. आम्हासी वर दिला दत्ता म्हणून ठेविले तया नाव. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तता असा त्याचे घरी झाला 7 संवत्सरी. मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम. बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणून लागला तैवेळी. एकोणी समस्त नगर लोक विस्मय करती सकळीक. होईल अवतार कार्णिक म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायश्चित समस्तासी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरासी. वर्तता ऐसे पर्येसा झाला संवत्सर षोडशी. विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता उदारा. विचार करीती पुत्रासवे 12 विवाह तुझ करावे. श्रीपाद म्हणे एका भावे माझी वांछी सांगेन. कराल विवाह मज तुम्ही सांगेन एका विचारिले आम्ही. वैराग्य स्त्री असे नेमी काम्य आमचे तेथे असे. ते स्त्री वाचुनी आणिक नारी समस्त जाना मातेसरी. जरी आणाल ते सुंदरी वरू म्हणती तैवेळी. आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिया वाचुनी नारी. नलगती हा बोल धरा निर्धारी. श्रिया वल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रिमूर्ती केसे. पित्या ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथासी. एकोणी पुत्राचे वचन आठव झाले पूर्वील सूचन. भिक्षुके सांगितले निर्गुण सत्य झाले म्हणत असे. आता याची या बोलासी मोडा घालिता पर्येसी. विघ्न होईल भरवसी म्हणून विचारिती तैवेळी. न म्हणे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी. जैसे याचे वसे मानसी तेसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करुनी आपले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी. होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळीसी म्हणून या. ऐसे मनी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात. माता पडेली मूर्छागत पुत्र स्नेह करून या. देखोनी मातेचे दुःख संभोगीत असे परमपुरुष. उठवूनी आपल्या करकमळिके अश्रुपात पुसत असे.
हो माते न करी चिंता, जे जे वांछिसी ते देईनाता, दृढ करून या चित्ता, राहा सुख्या नांदत. बारे तुझ करिता आपण, दुःख विसरले अंतकरण, रक्षिसी आम्हा म्हातारपणी. देण्या वेगळे करीसी म्हणून, पुत्र असती आपणा दोन, पाय पांगुळे अश्वहीन, त्याते पोसावे आता का कवणे. आमते कोण रक्षिल, एकोणी जननीचे वचन, अवलोकित असे अमृत नयने, पुत्र दोघे झाले सगुण. आली दृष्टी चरणाधिक, जैसा चिंतामणे स्पर्श, लोखंड होय सुवर्ण सरिसे, तैसे महात्म दृष्टीवर्षे. योग्यता आली तत्काळी, वेदशास्त्रादी व्याकरण, सर्व म्हणती तत्क्षण. दोघे येऊनी लागली चरणी, कृतार्थ झालो म्हणूनी, आश्वासुनी तैवेळी. दिला वरू तत्काळी, पुत्रपौत्रादी नादार प्रबळी. श्रियायुक्त सनातन, सेवा कराल जनकजननी. पावाल सुखी महाज्ञानी, यशोख्य पावोनी, व्हाल मुक्त हे निश्चित. ऐसा बोलावूनी तयासी, संभोखित असे मातेसी, पाहुनी दोघा पुत्रासी. राहता सौख्य पावला, पुत्र दोघे सतायुषी. निर्धार धरी तो मानसी, कन्या पुत्र होतील त्यासी. पौत्र पुत्र पाहाल नैनी, अखंड लक्ष्मी याचे घरी. याचे वंश पारंपारिक, कीर्तिवंत सचराचरी. संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करिता, निरोप द्यावा ओ माता. जाणे असते उत्तर पंथा, दीक्षा देणे साधूजना. ऐसे सांगूनी माता पित्यासी, अदृश्य झाला परियेसी. पावला त्वरित पुरी काशी, गुप्त रूपे होता तेथे. निघाला तेथून बद्रिकानना, भेटी घेऊनी नारायणा. अवतार असे आपणा, कार्याकारणे मनुष्य देही. दीक्षा करावया साधूजना, तीर्थे हिंडत असे आपण. मनोवेगे मार्गक्रमण, आले तीर्थे गोकर्णासी. ऐकोनी सिद्ध्याचे वचन, विनवी नामधारक आपण. ते परिसा श्रोतेजन, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने, सिद्ध नामधारक संवादे, दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथन नाम पंचमो अध्याय. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त दत्त दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.